मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही काल मला सांगितलं ते हा नालायक माणूस आहे आणि आज तुम्हीच त्याला खांद्यावर घेऊन जर का नाचत असाल तर मी कार्यकर्ता म्हणून करायचं काय? मला धडधडीत दिसतोयस तू भ्रष्ट आहेस तरी सुद्धा मला तुला नमस्कार करावा लागतो. याच्यासारखं दुर्दैव काय अजून? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट असं आयुष्य राहिलेलं नाही. फक्त मला नेहमीच असं वाटतं की देश असेल तर मी आहे. धर्म किंवा समाज याच्या पलीकडचं पहिलं जर काय असेल देश. धर्म तर आहेच, मी आहे, जन्मानं मी हिंदू आहे त्याला हिंदूच आहे. पलीकडच्या घरात असतो तर ख्रिश्चन असतो, मुसलमान असतो, दलित असतो, पण त्यात मीच असतो ना. शेवटचा प्रश्न एक काही काही विचार. सध्या राजकीय वातावरण आजूबाजूला आहे, मी फार गढूळ आहे, मला वाईट वाटतं. मला त्याबद्दल बोलायलाही कंटाळा येतो. मला जेवढं बोलायचं होतं मी त्या राजकीय गोष्टीबद्दल बोलायला लागलो. काल मला ज्यांच्याबद्दल राग होता त्यांना आज मला जर मतदान करावं लागत असेल की अरे मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही काल मला सांगितलं ते हा नालायक माणूस आहे आणि आज तुम्हीच त्याला खांद्यावर घेऊन जर का नाचत असाल तर मी कार्यकर्ता म्हणून करायचं काय? हीच भावना प्रत्येक संभ्रमित आहोत. मतदाता म्हणून आम्ही संभ्रमित आहोत. राजकारणातले सगळे मोठमोठे म्हणजे अगदी देवेंद्र आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित आहे, शरदराव आहेत, उद्धव आहेत, राज ठाकरे आहे, सगळे माझे सगळ्यांना छान नमस्कार. कुणाकडे कधीच काही मागितलं नाही. मागायचं झालं ते एवढंच की तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्यासाठी जनता म्हणून काय जे आमच्यासाठी करायचं आहे ते छान करा म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो. पण ते त्यांनी नाही केलं तर आपण काय करायचं हे आपण ठरवत नाही. हा गोंधळ आहे. त्यामुळे त्यांना दोष देताना हे चुकीचं आहे. आपण कुठे चुकतोय ते बघूया आपण. आणि आता फक्त बघायचं नाही, पटलं नाही तर बोलायचं. ते तुम्ही बोलायला शिका. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट असं आयुष्य राहिलेलं नाही. हे बघा तुमच्या लक्षात येईल. आपल्या नशिबी सुद्धा वनवास आहे, लादलेला आहे. मला धडधडीत दिसतोयस तू भ्रष्ट आहेस तरी सुद्धा मला तुला नमस्कार करावा लागतो. याच्यासारखं दुर्दैव काय अजून? पण मी निराश नाही आहे किंवा मला असं वाटत नाही आहे की हे संपलेलं आहे सगळं. होईल छान सगळं. सुंदर छान आहे. नरेंद्र मोदींबद्दल मला जर कोणी विचारलं तुम्ही मोदी भक्त आहात का? मी म्हणतो हो आहे. मी बीजेपीचा नाही आहे, पण त्यांनी जे काम करून ठेवलं ते इतकं कमालीचं काम आहे. आज आम्हाला असं मान वर करून जगामध्ये फिरता येतं. देशाचं नाव त्यांनी कुठेतरी असं इथे आणून ठेवलेलं आहे. शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आमच्याकडे निरक्षर लोक असता कामा नये. आम्ही नवीन एक फाउंडेशन सुरू केलं आहे, निर्मला गजानन. आई आणि वडिलांच्या नावाने मी केलं. केवळ शिक्षणावर भर देऊन जी अतिशय केपेबल मुलं आहेत, ज्यांची ताकद आहे पण पैसे नाहीत, त्यांना शिकवायचं. मग जातात धर्म कुठला आहे आपल्याला